संत परंपरेचं जतन आणि आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी, अमरावती इथल्या श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी आणि नागपूर जिल्ह्यातल्या काटोलीतल्या श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर तीर्थक्षेत्राच्या सुधारित विकास आराखड्याअंतर्गत एकूण 115 कोटींच्या विकास कामांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। त्यावेळी ते बोलत होते। आराखड्यातील सर्व कामं उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच तीर्थक्षेत्रात नव्यानं करण्यात येणाऱ्या कामांमुळे स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळेल, असं त्यांनी सांगितलं। मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी